काय रे, कशाला आला? हाय का आता याच पण नाही वे. तुझा साहेब नाही का तुझ्या संगत? भामाजी, मी साहेबांच्या बरोबर असतो, साहेब माझ्या बरोबर नसते ती काय. होय भामाजी, येता का जरा फिरायला? आता रे, माझं काय वय आहे का फिरायला जायचं? मग ज्यांचं वय आहे त्यासनी तरी फिरू दे की. सुमे झपाट दिशी फिरून येतात जा लवकर. बस इथं जा म्हणलं की निघाली लगेच. खाऊन घेन मग जा. मला नाही खायचं. मामाजी येऊ का? सगळं ओके आहे ना? काही लागलं तर सांगा बरं का. सगळं व्यवस्थित आहे. हा, ही खानावळवाली जेवली का? नाही जेवली अजून. न जेवता कशी काय राहतात माणसं कोणास ठाऊक. बबन, तुला उपाशी पोटी काम करायला सांगितलं तर? मला अजिबात जमणार नाही उपाशी पोटी काय करायला. अशी गिरीच येते मला. हा, तेच तर म्हणतोय मी. मला तर अजिबात चालत नाही बाबा उपाशी राहून. भूक लागली तर जेवून घ्यावं माणसाने. भामाजी, एखाद्याला जर आपली जिम्मेदारी पार पाडता येत नसेल ना तर गप्प बसा माणसानं. नाही पण स्वतःची म्हणूनही काही जिम्मेदारी असते की नाही? बामाजी, तुम्हाला दाव का गिरी कशी येते ती मला? जाऊ की. चला बाहेर धावतो. इथं मावणार नाही, लय मोठी गिरी येते मला. पटांगणात चला धावतो तुम्हाला. नको, राहू दे मग. मग काय ठरलं शेवटी? ठरवायचं ते समोरच्यानं. नाही पण समोरच्याची काही अडचण असते हे समजून घ्यावं ना. भामाजी, काय काय माणसांची कामाच्या नावानं बोंब, पण नाही तिथे चोचा मारायला असतात. काम सोडून उगाच पाल्ला लावत बसतात. पाल्लाळ खाऊन घेतलं तर पाल्लाळ लावायलाच लागणार नाही ना, काय बबन? हा, तुम्ही घे की खाऊन पाठत दिशी. मला नाही खायचं. का नाही खायचं? टीचर ह्या पायलटला. का? माहित नाही, म्हणजे काही कल्पना नाही. बामाजी, चला आपण बाहेर जाऊया आणि विचार करूया. तुम्ही का म्हणजे जेवत नाही त्याचा. चला विचार करूया. चला चला चला, तोपर्यंत मी सुमीला विचारतो बरोबर ती का खात नाही. हा चल. काय नको, भूक लागली की गेल ती खाऊन. सुमन, वाईस बाहेर येतेस का? मग काम आहे तुझ्याकडे. चल तुम्ही चल. होय. तर मामीचं काय काम असणार आहे सुमीकडे? ये ये. बस इथं. हा, तर आजपासून मी तुला काय काय शिकवणार आहे ते नीट शिकून घे. काय? अगं म्हणजे ह्या घरात राहायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं कसं, सगळं शिकवायला सांगितलंय तुला. कुणी? ताई मॅडमनी. साहेब, मामींचा काय विचार आहे? उगच काहीतरी वाकड्यात शिराय नको त्यांनी. नाही पण मम्माने त्यांना असं का सांगितलं? आता काय माहिती, उगच काहीतरी राडा व्हायला नाही पाहिजे. साहेब, माझी दुखी संपली, मी जातो. अरे नाही नाही नाही. अजून नाही, थांब जरा. सुमी आणखी काहीतरी गोळ करून ठेवायची की माझ्या बरोबर. हा, तर सुरुवात पदरापासून करूयात. मला भामाजीने शिकवले सगळं. अगं ते तिकडचं झालं, आता मी हिकडचं शिकवणार. चल, हे बघ, हा पदर असा घ्यायचा. चल चल, घे, उठ. घे पदर. असा नाही ग, जरा नीट घे की. हा, इथं पकड. हा, असं घ्यायचा पदर. शाबास. आता पदर घेऊन चालायचं कसं दाखव. हा, आता पदर घेतलाय मी मी चालून दाखवते. तसं चालायचं. हे बघ, हा असा पदर खांद्यावरनं घेतला. हे असं चुरू चुरू चाललं, मला नाही जमणार. नाही जमणार म्हणजे काय, चालवाच लागणार. आणि हे असलं हसलेलं चालणार नाही अजिबात. मग कसं हसायचं?
आता हसायचं म्हणशील तर ते तुम्ही व्हायस हसून दाखवा की. मी कसं काय दाखवू? दावा की नाही तर मग मी हसी ना. ए, शिक. मी दाखवतो. एवढंच. काय झालं का शिकून? हो हो शिकवतोय. हा म्हणजे पदराचं झालं, हसायचं बी शिकवलं. हा. आता ह्या घरातले नियम. मामी अहो मला उपाशी पोटी काही सुचतच नाहीये. अगं बाई शिकून घे की ग माझ्यासाठी. आता सुचतच नाही तर मग कसं शिकणार मी? मग आधी खाऊन घे आणि मग शिक. हा हे चालते. मी पण आलो जरा रेस्ट घेऊन. ताई, आम्ही सगळं व्यवस्थित शिकवायला सुरुवात केली. तर लवकरच आठवड्याभरात पूर्ण होईल तयारी. गुड. नीट तयार कर तिला. माझ्या समरची राजकीय कारकीर्द लवकरच सुरू होणार आहे. हो ताई. सुमे ते काय सांगतात ते नीट ऐक बाई. हा माझ्या बास की अजून किती ऐकायचं माणसानं. अगं तुझ्या भल्याच सांगते की मी. मला लय वैताग आलाय आता. सुमे उगत ताणताण करू नको. जेव म्हणलं तर जेवत नाहीस. कशाला मग चिडतीस ग? मला तात्यांकडे जायचंय. 5 दिवसांनी 5 परतावण्याला जायचं ते की तिकडं. नाही आत्ताच्या आत्ता जायचंय. अगं असं नसतं सुमे. मामाजी अहो मला इथे करमनात झाले बघा. अगं 2-3 दिवस कड काढ मग जाऊ. नाही मला आत्ताच जायचंय. बामाजी जरा खाली चालतं का प्लीज? कशाला? अहो एक माणूस आहे तो लय चुकीच्या भाषेने म्हणतोय. अहो मी त्याला सांगितलं तरी ऐकणच झालाय. कोण आहे तो? हाय इथलाच गावातला. मला सांगा बामाजी, असं देवाधर्माची गाणी चुकीची म्हणलेली चालणार आहे का सांगा बरं? अजिबात चालणार नाही. हा मी पण त्याला तेच सांगितलं तर मला काय म्हणतोय माहिती आहे का? लय पावसाळं खाल्लेल्या माणसानं जर मला सांगितलं तरच मी मानीन. झाला की जाऊया 5 मिनिटात येऊ माघारी. सुमी जेवली नाही अजून. गीता गीता आहे की. हे बघ गीता, सुमीला नीट जेवण घालायचं आणि एकट्याला अजिबात सोडायचं नाही. चला आता. भामाजी तुम्ही जावा मी आहे इथं. चला बर चल बघू. तुम्ही पुढं व्हा नाही तर तिथनं माघारी या. काय? चला चला तुम्ही चला लवकर. तुम्ही का जेवत नाही? आमचं काही चुकलं का? नाही माझच माणूस चुकीचा आहे. कोण माणूस? सुने, चिडलीस माझ्यावर? नाही हसते. हसू तर दिसत नाहीये मला. का? मामासाहेबांनी शिकवलं तसं हसते की. हे बघ तुझ्यासारखी हस. मला हसायच नाही म्हणून सांगा. हसलं की माणूस चांगला दिसतो सांग. काय गरज नाही म्हणून सांगा. काळजीनं बोलतोय म्हणून सांग. हा एवढीच काळजी असती तर मी उपाशी असताना मस्तपैकी जेवत बसला नसता. नाही साहेब बी सकाळपासून उपाशीच आहेत ती.
खरंच काय? वय साहेब घ्या आणि भरवा. तुम्ही भरवल्याशिवाय आज काही सुमी मॅडम जेवणार नाहीत. राग आला का माझा? लय आलाय. नीट आहेस का तू? उपाशी करायला तुझ्यासाठी. मला माहित होतं तू जेवणार नाहीस. मी का जेवणार नाही? माझ्यासाठी. काय झालं ग सुमी? काय नाही, आम्हाला झोपच येईना झाले बघा. दिवसभर उपाशी राहिल्यावर काय होणार? कुठे निघाली? जरा मोकळ्या हवेत जाऊन येऊ काय बाहेर? असं रातचं बाहेर जायचं नसतंय. अहो पण मला झोपच येईना झाल्या तर मी काय करू मग? डोळं मिटून गप्पड येईल झोप. नाही येणार. मग मिसेस मुख्यमंत्री, पार पाडली की नाही माझी जबाबदारी? दिवसभर उपाशी राहून राग नाकाच्या शेंड्यावर आला होता. काही म्हणत नाही, तू रागावल्यावर पण छान दिसतेस. लग्नात रडत होतीस तेव्हाही छान दिसत होतीस. असं का? आता का भाव खातीस? ठीक आहे, नको सांग. पण हा, मी माझी जबाबदारी पार पाडली. आता तू तुझी जबाबदारी पार पाडायची. साहेब, बबन, तुम्हीची कसली जबाबदारी? अरे हे जाऊ दे. हे काय आहे? हे मुलतानी मातीचा लेप आहे. बरं ते जाऊ द्या. तुम्हीची कसली जबाबदारी सांगा की. अरे तिनं होय म्हणावं म्हणून मी तिला म्हटलं नव्हतं का की मी तुझी सगळी जबाबदारी पार पाडेन म्हणून? हा म्हणला होता की. मग आज तिला घास भरवून जबाबदारी तुमची पार पाडली की तुम्ही. तेच सांगत होतो मी सुमीला. साहेब, हे बघा लय भारी असतं लगीन झाल्यावर. म्हणजे असं प्रत्यक्ष पण बोलायचं समोरासमोर. मोबाईल मधल्या फोटो मध्ये बघून पण बोलायचं. साहेब, माझं पण लक्ष लगेच लगीन झालं पाहिजे, लवकरात लवकर. बरं ते जाऊ द्या. सुमीची कसली जबाबदारी सांगा की मला. सांगितलं की तुला. नाही नाही ती नाही. तुम्ही सुमीची जबाबदारी घेतली ती सांगितलं की मला. पण तुम्ही सुमीची जबाबदारी पार पाडल्यावर अजून कुठली सुमीची जबाबदारी आहे ती सांगा. नाही, कसली जबाबदारी? आता तुम्हीच म्हणला की. मग अरे नाही रे, तू चुकीचं ऐकलंस काहीतरी. सांगा की प्लीज. साहेब, आता कोण असेल? मामा साहेबांनी जर मला इथं बघितलं का नाही तर चांबडीत सोलून काढणार आहे ती माझी. अरे नाही रे, मी थांबवून घेतलंय तुला. जा दारू उघड. साहेब, हे असं? ठीक आहे, मी उघडतो. थांबा थांबा थांबा. लप लप. भामाजी, तुम्ही? हो, तुझ्या बायकोला झोप येणं झाली. झोप येत नाहीये का? मला बी काय कळना झालंय. इथं आल्यापासून रोज सुरू झाले. झोप येत नाही, झोप येत नाही.
आणि आज तर अजिबातच झोप येईना. म्हणली मला तुझ्या संगत बोलायचंय. सुमे अगं मी आहे. बबन सुमे तू काय कर माहिती आहे का, डोळं झाकून पड म्हणजे आपोआप झोप लागल तुला. बापरे, तू भूत कवापासून झाला? नाही नाही ते सुमीच्या मैत्रिणीने सांगितलं ना म्हणून जरा व्हायचं. बरं ते जाऊ दे, तुला का पण झोप येईना ग? नाही माहिती, पण चैनच पडत झालाय. ठीक आहे, तू इथे झोप. बामाजी तुम्ही जा. अजिबात चालणार नाही. सुमी तिच्यात खोलीत झोपणार. अहो, पण सुमीला झोप येणं झाली तर पण मग आता काय करायचं? चला भामाजी जाऊया. उगीच आलो इथं. जिम्मेदारी घेणं म्हणजे काय असते हे त्याला माहित नाही. त्याला काय सांगायचंय. चला. आता माझ्या ध्यानात आलं, सुमीला झोप लागाय पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे म्हणा की. अरे पण झोप तिची आहे, ती जबाबदारी आता मी कशी पार पाडणार? मग तिच्या वाटणीचं तुम्ही झोपा म्हणजे जबाबदारी पुरी होईल की. उगाच काही बोलू नकोस. सुमीला झोप आली पाहिजे. अहो, पण तिला झोप येणं झाली की. मला तर लय झोप आली. अहो आता जोवर सुमी झोपत नाही तोवर आपणही झोपायचं नाही. सुमीला झोप का म्हणून नकळलं झालंय मला. तिकडं सुरेशच्या गोरण्याचा डॉल्बी रातभर दनादन वाजत असतो तरी पण झोपती सुमी. आणि इकडं थंडगार येशीत पण झोप लागण झालंय सुमीला. अरे आत्ता कळलं मला सुमीला का झोप येत नाहीये ते. का? तात्यांचा घोरण्याचा आवाज. त्याचा काय संबंध पण? अरे मी जेव्हा इकडे भारतात आलो होतो ना तेव्हा मला जेटलॅग लागला होता. तसंच जेटलॅग म्हणजे जेव्हा इकडे दिवस असतो ना तेव्हा तिकडे रात्र असते. आणि मला तिकडच्या रात्रीची सवय झाली होती. त्यामुळे जेव्हा मी इथे रात्री झोपायचा प्रयत्न करायचो ना तेव्हा तिकडे दिवस असायचा. त्यामुळे मला झोप यायची नाही. कारण काय? जेटलॅग. सुमीचं सुद्धा असंच झालं असतो. तिला तात्यांच्या घोरण्याची सवय लागल्यामुळे आता तिला इथे झोप येत नाही. हा म्हणजे सुमीला जर झोप यायची असली तर घोरायला पाहिजे म्हणा की. मग आता मला घोरता नाही येत. मला येतो वाचवाय. सुमे तुला झोप काय येत नाही ते कळलंय मला. काय येत नाही? अहो बा माझी तिकडच्या घरी सुमीला सुरेशच्या गिरणीचा बोंगा ऐकत ऐकत झोपायची सवय आहे. इथं कुठली तशी झोप येते तिला. भोंगा? हा बोंगा. सुमे थांब आता बघ तुला लगेच झोप येईल. बघ आता. बबन सुमे होतं असं. तुला लहानपणापासून सवय आहे ना याची. तुला आठवतं मी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तात्यांच्या घोरण्यामुळे मला झोप लागत नव्हती. तसंच आता तुला तात्यांच्या न घोरण्यामुळे झोप लागत नाही. बघ तुम्ही बाहेर जा बरं. जा दोघे बी बाहेर. अरे सूर्याचं घोरणं म्हणजे पहाडी घोरणं. आणि असल्या मिळमिळीत घोरण्यानं सुमीला झोप येत नसते. पण आता सुमीला झोप कशी येणार मग? काय गरज नाही झोपेची. जावा तुम्ही. जावा दोघे बी बाहेर. जावा. हो. साहेब आता कसं करायचं? सुरेशला कसं आणायचं इकडे? तसं करून नाही चालायचं.